पन्हाळा नगर परिषदेसाठी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. पन्हाळा गिरिस्थान नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. नगराध्यक्ष पदाच्या दुरंगी लढतीसह 14 नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी काही प्रभागात दुरंगी आणि तिरंगी अशी लढत झाली. आज झालेल्या निवडणुकी प्रक्रियेत शांततेत मतदान पार पडले असून एकूण 86% इतकं मतदान झालंय. पन्हाळा नगर परिषदेवर गेली 15 वर्ष जनसुराज्य शक्ती पक्षाची सत्ता आहे. पन्हाळा नगर परिषदेसाठी 20 नगरसेवक आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष पद निवडण्यात येणार होतं. नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित होतं. नगरसेवक पदासाठी 20 उमेदवारांपैकी 6 ठिकाणी बिनविरोध नगरसेवक पदी निवड झाली. यामध्ये प्रतीक्षा वराळे, प्रियंका गवळी, सतीश भोसले, रामानंद पर्वत गोसावी, आशिफ मोकाशी, सखाराम काशीद यांची नगरसेवक पदी बिनविरोध निवड झाली. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. उर्वरित 14 प्रभागात एकूण 32 उमेदवार नगरसेवक पदाच्या रिंगणात उतरले होते. काही प्रभागात दुरंगी तर काही प्रभागात तिरंगी लढती झाल्या. जनसुराज्य पक्षाकडून जयश्री प्रकाश पोवार आणि अपक्ष सुधा सुहास भगवान यांच्यात थेट नगराध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत पार पडली. नगर परिषद निवडणुकीसाठीची मतदानाची प्रक्रिया सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत पार पडली. पन्हाळा नगर परिषद निवडणुकीसाठी एकूण 2967 इतके मतदान होते. यामध्ये मतदानासाठी 10 मतदार केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 20 अधिकारी, 122 पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. मतदान केंद्र क्रमांक 2 हे पिंक मतदान केंद्र म्हणून सजवण्यात आलं होतं. 95 वर्षांचे वसंतराव श्रीधर आडनाईक यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून सुरू झालेल्या मतदानासाठी दुपारनंतर मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. दिवसभरामध्ये मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ही निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी माधवी शिंदे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी, नायब तहसीलदार संजय वळवी, पन्हाळा पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर आणि कर्मचारी यांनी काम पाहिले.